तर नव्या महायुतीमध्ये सरकारमध्ये महिला मंत्र्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे। 4 महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाजपकडून यंदा विधानसभेवर 14 महिला आमदार निवडून आलेले आहेत। त्यातल्या 2 टर्मपेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखणाऱ्या महिला आमदारांना मंत्रिपद मिळू शकतं। त्यासाठी महिला आमदारांची माहिती दिल्लीकडून मागवली गेल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनेच्या 2 महिला आमदार विधानसभेवर निवडून आल्या आहेत। गेल्या मंत्रिमंडळात केवळ आदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या। तर मंत्रिपदाच्या शर्यतीत महायुतीच्या कोणकोणत्या महिला आमदार आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि देवयानी फरांदे भाजपच्या या 3 आमदार, ज्यामध्ये अगोदर पंकजा मुंडे या मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं होतं। तर श्वेता महाले भाजपच्या, मनीषा कांदे शिवसेनेच्या, तर भावना गवळी शिवसेनेच्या। याशिवाय आदिती तटकरे यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागू शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।